उत्थान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्स सामग्गे समगानं तप सुख। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी तथागत सम्यक संबुद्धांच्या 2567व्या जयंतीच्या निमित्ताने व बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या निमित्ताने जेतवन बुद्ध विहार साखरोळी ग्रामस्थांच्या वतीने हा संयुक्तिक उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। 2 दिवसीय या उत्सवामध्ये आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थविर द ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, महाराष्ट्र राज्य भिक्खू संघाचे सहकोषाध्यक्ष, ज्यांनी सकाळी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली, असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका व प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो। या सायंकाळच्या अत्यंत रमणीय अशा वातावरणामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ सद्धम्माला आपण श्रवण करत आहात। पुन्हा पुन्हा कर्मरूपाने आपली भेट होत आहे। 10 दिवस श्रावणेरांना मार्गदर्शन करण्यासाठी पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थविर आणि आम्ही 10 दिवस आपल्या या गावामध्ये वास्तव्य केलं। अत्यंत श्रद्धासंपन्न आपण सर्वच ग्रामस्थ आहात आणि त्यामुळे सायंकाळच्या ज्या देशना आपण श्रवण करत आहात, खरोखर आपलं हे महान आणि असीमस पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे। अत्यंत व्यस्त अशा शेड्यूलमधून सुद्धा आपल्यामध्ये असणाऱ्या श्रद्धाबलाद्वारा पुन्हा आपली भेट झाली आणि त्यामुळे ही जी मिळालेली संधी आहे, या मिळालेल्या संधीचा आपण सदुपयोग घ्यावा, अशा प्रकारे भंतेंनी आपणा सर्वांना आवाहन केलेलं आहे। तथागतांची देशना आपल्या मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी, सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी भगवंताचा उपदेश आपल्याला सहाय्यक ठरत असतो। बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे तथागतांचा हा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे
आणि त्यामुळे या सद्धर्माचं अनुसरण करणे, या सद्धर्माचं आचरण करणे, त्यानुसार आपलं जीवन जगणे हे आपलं नैतिक आणि आद्य असं कर्तव्य आहे. बांधवांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी तथागतांच्या एका श्रेष्ठ उपदेशांचं देशनेद्वारा आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. तथागतांनी अनेक प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश दिले, जे उपदेश प्रत्येक मनुष्य सत्वाला वर्तमान काळामध्ये सुद्धा सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. मनुष्याने जशा प्रकारचे कर्म केले तशा प्रकारचं मनुष्याला सुख आणि दुःख आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. जो मनुष्य योग्य प्रकारच्या मार्गाने जीवन जगत असतो तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये यश संपादन करत असतो. जो मनुष्य अकुशल कर्माने जीवन जगतो तर तो मनुष्य अपयशी होत असतो. आणि त्यामुळे यश आणि अपयश आपल्या मनावरती अवलंबून आहे. आपलं मन जशा प्रकारचं कर्म करेल तशा प्रकारचं सुख आणि दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे या प्रसंगी मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, अपरिपक्व मनाला परिपक्व बनवण्यासाठी, चंचल मनाला स्थिर बनवण्यासाठी, विकारयुक्त मनाला विकाररहित बनवण्यासाठी भगवंताने अनेक ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण असे उपदेश दिलेले आहेत. आज या प्रसंगी 5 प्रकारची तत्व आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी या देशनेमध्ये सांगणार आहे. कारण भगवंताची देशना सदा सर्व काळ समान रूपाने आपल्याला फळ देणारी असते. मानवी मन परिशुद्ध करणे, निर्मळ करणे हे आपलं आद्य आणि नैतिक असं कर्तव्य आहे. तथागतांच्या देशना जेव्हा जेव्हा आपण श्रवण करतो आणि त्या देशना आपल्या स्वतःच्या मनाला परिवर्तित करण्यासाठी, स्वतःच्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी त्या देशनेचं, त्या उपदेशांचं जेव्हा आचरणिक दृष्टिकोनातून आपण त्याचा अंगीकार करत असतो तर निश्चितपणे आपल्या मनातील सर्व प्रकारच्या विकारांना आपण नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. एक वेळचा प्रसंग आहे. भगवंत चालिका नावाच्या पर्वतावरती वास्तव्य करत होते आणि चालिका नावाच्या पर्वतावरती भगवंत वास्तव्य करत असताना तो परिसर अत्यंत रमणीय असतो. भगवंताचं वास्तव्य आपण बघतो की बहुतांश करून भगवंत जंगलामध्ये, पर्वतावरती, डोंगरामध्ये वास्तव्य करत असत. कारण एकांतवास भगवंतांना अत्यंत प्रिय होता. मनुष्याच्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी एकांतवास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे भगवंत पर्वतावरती, डोंगरावरती, गुफेमध्ये अशा प्रकारचं नेहमी वास्तव्य करत असत. तर चालिका पर्वतावरती भगवंत वास्तव्य करत असताना भगवंताचे उपस्थापक ज्याला असं म्हटलं आहे, उपस्थापक म्हणजे सेवक. अनेक भगवंताचे सेवक होते. मेघे नावाचे भिक्खू भगवंताचे सेवक होते. नंद नावाचे भिक्खू भगवंताचे सेवक होते. आनंद नावाचे भिक्खू भगवंताचे सेवक होते. आनंद हे शेवटपर्यंत भगवंताचे उपस्थापक सेवक राहिलेले आहे. भगवंताचा सेवक बनणे, भगवंताची सेवा करणे महान आणि असीम असं पुण्य होतं. परंतु काही भिक्षूंना अज्ञानामुळे, आपल्या मनामध्ये असणारा अज्ञान असेल किंवा त्यांचं तशा प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म सुद्धा नसेल. कारण सेवा करण्यासाठी सुद्धा महान असं पुण्यकर्म असावं लागतं.
आणि त्यातल्या त्यात सम्यक संबुद्धांची सेवा करणे, माता पित्यांची सेवा करणे सुद्धा अत्यंत महान आणि असीम असं कुशल कर्म आहे. भगवंताची सेवा करणे तर महान पुण्य आहे आणि त्यामुळे आनंदाने शेवटपर्यंत भगवंताची सेवा केली. स्वतःकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष न देता भगवंताचं महापरिनिर्वाण होईपर्यंत भंते आनंद केवळ श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाले होते. कारण भगवंताची सेवा करणे हाच त्यांच्या मनामध्ये एक शुद्ध आणि निर्मळ असा उद्देश होता. जेव्हा भगवंताचं महापरिनिर्वाण झालं त्यानंतर पहिल्या धम्मसंगतीमध्ये त्यांची अत्यंत आवश्यकता भासली आणि त्यामुळे महाकाश्यप भंतेंच्या आदेशावरून आनंद भंतेने अरहंत पदाला प्राप्त केलं. त्यांच्या पूर्वी भगवंताचे नंद नावाचे सेवक होते, मेघीय नावाचे सुद्धा एक सेवक भगवंताचे होते. तर मेघीय आणि भगवंत चालिका पर्वतावरती वास्तव्य करत होते आणि चालिका पर्वतावरती वास्तव्य करत असताना मेघीय भगवंताला म्हणतो की भगवान, मी भिक्षाटन करण्यासाठी जेव्हा नगरामध्ये गेलो, नगरामध्ये गेल्यानंतर मी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं जे आम्रवन आहे ते आम्रवन मी बघितलं आहे. जंतुग्राम चालिका पर्वताच्या बाजूला एक जंतुग्राम नावाचं म्हणजे गाव असतं. त्या गावी मेघीय भंतेजी भिक्षाटन करण्यासाठी जात असतात आणि भिक्षाटन करण्यासाठी गेल्यानंतर जेव्हा ते परत येतात तर परत आल्यानंतर मेघीय भगवंताला असे म्हणतात की निर्मिका नावाची जी नदी आहे त्या नदीच्या किनाऱ्याला लागून अत्यंत सुंदर, अत्यंत रमणीय, मनमोहक अशा प्रकारचं एक आम्रवन आहे. भगवान, त्या आम्रवनामध्ये साधना करण्याची माझी इच्छा आहे. कारण साधना करण्यासाठी एकांत स्थळ असणं अत्यंत गरजेचं आहे. देशना श्रवण करण्यासाठी सुद्धा एकांत स्थळ असावं. देशना देत असताना किंवा देशना देण्यासाठी सुद्धा भगवंतांनी काही कंडिशन, काही परिस्थिती म्हणजे सांगितलेली आहे आणि त्यामुळे देशना देण्यासाठी सुद्धा भगवंत असे म्हणतात की अत्यंत शांत वातावरण असावं, अत्यंत रमणीय असावं, प्रसन्न असावं, तिथे कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसावा, कल्ला नसावा, आवाज नसावा. कारण बुद्धांची जी मंगलमय वाणी आहे ती बुद्धाची मंगलमय वाणी प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे. प्रत्येक मनुष्य त्या देशनेला श्रवण करून आपल्या सर्व प्रकारच्या विकारांना त्याने नष्ट केलं पाहिजे. मेघीय भंतेजी जेव्हा असा विचार करतात की भगवान, हे आम्रवन हा नदीकाठचा परिसर आहे आणि आम्रवन आहे ते अत्यंत रमणीय आहे, अत्यंत प्रसन्न आहे आणि अशा प्रकारच्या रमणीय ठिकाणी साधना करण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा भगवंत असे म्हणतात की मेघीय, थोडा वेळ तू थांब, माझ्या जवळ कोणीही नाही आहे. म्हणजे भगवंताच्या जवळ शेवटच्या काळामध्ये कोणता ना कोणता भिक्षू राहत असे आणि असंही भगवंत सम्यक संबुद्धांची विशेषता असते की भगवंत एकटे राहत नसतात, तर भगवंताच्या सोबत कोणी ना कोणी असतं. बौद्ध साहित्यामध्ये एकमेव असा प्रसंग आहे की भगवंत काही काळासाठी फक्त एकटे राहत असतात. जेव्हा भगवंताचे अग्रश्रावक सारिपुत्त भंतेंचं महापरिनिर्वाण होण्यासाठी जेव्हा ते आपल्या गावी जात असतात तर सारिपुत्त भंतेंना निरोप देण्यासाठी भगवंत इतर भिक्षूंना सांगतात की भिक्षूंनो, भगवंताला तुम्ही निरोप द्या. आणि त्या प्रसंगी सर्वच्या सर्व भिक्षू सारिपुत्त भंतेंना निरोप देण्यासाठी जात असतात. केवळ बौद्ध साहित्यामध्ये तो एकमेव असा प्रसंग आहे की काही वेळासाठी भगवंत एकटे राहत असतात आणि त्यामुळे मेघीयला भगवंत असे म्हणतात की मेघीय, थोडा वेळ थांब,
इथे अन्य भिक्षूंना येऊ दे आणि त्यानंतर तू निघून जा. मेघे पुन्हा दुसऱ्यांदा विनंती करतो भगवंताला की भगवान मला जायचं आहे साधना करण्यासाठी. भगवंत दुसऱ्यांदा सुद्धा म्हणतात की मेघीय येथे थोडा वेळ तू थांब. तिसऱ्यांदा सुद्धा मेघीय भगवंताला विनंती करतो की भगवान मला साधना करण्यासाठी जायचं आहे. भगवान माझ्या मनातील विकार अद्याप शिल्लक आहे. माझ्या मनामध्ये राग शिल्लक आहे, द्वेष शिल्लक आहे, मोह शिल्लक आहे, मीपणा अहमपणा गर्व शिल्लक आहे. भगवान आपलं तर सर्व काही आपण केलेलं आहे. आपण सर्व विकारावरती विजय मिळवला आहे आणि त्यामुळे आपण एकटे राहू शकता. भगवान मला परवानगी द्या, मला साधना करण्यासाठी अम्रवनामध्ये जायचं आहे. कधी कधी मनुष्याच्या मनामध्ये असणारं अज्ञान, मनुष्याला आपण काय करतो, आपण काय बोलतो, आपण कोणाशी संवाद साधतो हे सुद्धा मनुष्याला समजत नाही. प्रत्यक्ष सम्यक संबुद्ध त्यांना सांगतात की थोडा वेळ थांबा. पहिल्यांदा बोलतात, दुसऱ्यांदा बोलतात, तिसऱ्यांदा बोलतात, परंतु त्यांच्या मनामध्ये असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानपणामुळे ते भगवंताचं ऐकत नाही. आणि मग भगवंत त्यांना म्हणतात की ठीक आहे, जशी आपली इच्छा असेल तशा प्रकारे आपण करू शकता. आणि मेघीय आम्रवनामध्ये ध्यान साधना करण्यासाठी जात असतो. आपलं पात्र घेतो, चिवर घेतो, आसन घेतो आणि साधना करण्यासाठी जात असतो. साधना करण्यासाठी गेल्यानंतर एकांत स्थळी तो बसत असतो. ध्यान साधना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्या या चंचल मनाला एकाग्र करण्यासाठी, आपल्या मनातील विकारांना नष्ट करण्यासाठी ध्यान साधना, अनापानसती, विपश्यना भावना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे विकार असतात, या विकाराला नष्ट करणे, नाहीसे करणे हा आपल्या जीवनाचा उद्देश असतो. आणि मेघीय ध्यान साधना करण्यासाठी जातात. आपल्या शरीराला पूर्णपणे सरळ करतात. सतर्कतेनं आपल्या आनापानसतीच्या भावनेवरती, श्वासावरती लक्ष केंद्रित करतात. आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करताना चित्ताला एकाग्र करण्यासाठी जेव्हा ते प्रयत्न करत असतात तर आश्चर्याची गोष्ट अशी असते की त्यांच्या मनामध्ये विकारांचा मारा उत्पन्न होत असतो. ध्यान साधना करण्यासाठी किंवा ध्यान साधना करत असताना विशेष रूपाने मनुष्याच्या मनामध्ये विकार उत्पन्न होत असतात, ज्याला बौद्ध साहित्यामध्ये मारसेना असं म्हटलेलं आहे. मार म्हणजे विकार भाव उत्पन्न होत असतात. आणि जेव्हा तो साधना करत असतो तर साधना करत असताना विशेष रूपाने कामछंद, व्यापाद, थीनमिद्य, औदुत्य कौकृत्य आणि विचिकित्सा ही 5 प्रकारची निवरणे विशेष रूपाने मनुष्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात, ज्याला भवबंधन असं म्हटलेलं आहे. म्हणजे निवरण असं म्हटलं आहे. ज्याप्रमाणे एखादी वस्तू आहे आणि ती वस्तू जर झाकून ठेवली असेल तर ती वस्तू आपल्याला दिसत नाही, अगदी तशाच प्रकारे मनाला आच्छादित करण्यासाठी ही 5 प्रकारची विकार मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. कामछंद उत्पन्न होत असतो, व्यापाद उत्पन्न होत असतो, थीनमिद्य उत्पन्न होत असतो, औदुत्य कौकृत्य उत्पन्न होत असतो, विचिकित्सा भाव उत्पन्न होत असतो. भगवंत असे म्हणतात की याला नष्ट करण्यासाठी 5 प्रकारचे शुद्ध विचार आपल्या मनामध्ये आपण निर्माण केले पाहिजे. श्रद्धा आपल्या मनामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. वीर्य आपल्या मनामध्ये आपण निर्माण केलं पाहिजे. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा या 5 बलाला आपण आपल्या मनामध्ये निर्माण केलं पाहिजे. ही 5 बल जर आपल्या मनामध्ये निर्माण झाली असेल तर या 5 प्रकारच्या निवरांना आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो. आणि मेघीय जेव्हा साधना करतो तर साधना करत असताना हा भाव त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतो. कामछंद म्हणजे कामराग, कामभावना, कामवासना त्याच्या मनामध्ये उत्पन्न होते.
त्याचं चित्त अत्यंत चंचल होते आणि वेगवेगळ्या प्रकारचा विचार त्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असतो. साधना करत असताना विशेष रूपाने हे विकार उत्पन्न होत असतात. क्रोधभाव उत्पन्न होत असतो, द्वेषभाव उत्पन्न होतो, मीपणा, अहमपणा, गर्व उत्पन्न होत असतो. कारण साधना करणे सहज आणि सोपी गोष्ट नाही आहे. आपल्या मनाला एखाद्या चांगल्या गोष्टीवरती केंद्रित करणे अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. जसं तुम्ही देशना श्रवण करत आहात, देशना श्रवण करत असताना सुद्धा म्हणजे इथे बसलेले सर्वच जे श्रद्धासंपन्न उपासक आहेत, उपासिका आहे, असं आपण म्हणू शकत नाही किंवा असा विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न सुद्धा म्हणजे होऊ शकत नाही किंवा झाला नाही पाहिजे की इथं बसलेल्या सर्वच लोकांचं चित्त समान आहे का. म्हणजे सर्वांचं जे मन आहे तर सर्वांचं मन म्हणजे सारखं आहे का. सर्वांचं मन सारखं आहे का, नाही आहे. किंवा सर्वांचं चित्त अगदी एकाग्रच आहे असं तुम्हाला वाटतं का, नाही आहे. म्हणजे सर्वांचं मन सारखं नाही आहे, सर्वांचं चित्त एकाग्र होतच आहे असं नाही आहे. कारण मनुष्याचा तो स्वभाव आहे, मनुष्याच्या मनाचा तो स्वभाव आहे आणि स्वभाव असल्या कारणाने वेगवेगळ्या प्रकारचे विकार मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात. आपण शरीर रूपाने जरी इथे बसलो असेल तरी चित्त सर्वांचं एकाग्रच असेल असं नाही आहे. किंवा सर्वच लोक अगदी एकाग्र चित्ताने देशना श्रवणच करत असतील असंही नाही आहे. जरी तुम्ही सर्वच माझ्याकडे बघत आहात किंवा मी तुम्हा सर्वांनाच उद्देशून बोलत आहे तरी सुद्धा मात्र अनेक लोकांचं चित्त हे वेगवेगळ्या विचारामध्ये गुंतलेलं असेल. म्हणजे दिसत आहे इथे बसलेले तुम्ही आहात शरीर रूपाने तरी सुद्धा मनाच्या द्वारा अनेकांचं चित्त वेगवेगळ्या प्रकारच्या विचारामध्ये गुंतलेलं असेल आणि ते फक्त तुम्ही जाणू शकता. कारण स्वतःचं स्वचित्त जे स्वचित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला केवळ स्वतःच मनुष्य जाणत असतो, इतर कोणीही जाणू शकत नाही. ज्याला परचित्त ज्ञान आहे तर परचित्त ज्ञान जाणणारा व्यक्ती जाणू शकतो. किंवा मला जर परचित्त ज्ञान असतं तर मी सांगलं असतं की अशा अशा प्रकारच्या व्यक्तींचं चित्त या क्षणी इथे भरकटत आहे, ना. परंतु मला परचित्त ज्ञान नाही आहे. परंतु परचित्त ज्ञान ज्या मनुष्यांना असतं तर तो मात्र जाणू शकतो आणि भगवंत या परचित्त ज्ञानाला जाणत होते. जेव्हा मेघेच्या मनामध्ये असे विचार उत्पन्न होतात त्याला आश्चर्य वाटते. त्याला वाटते की अरे किती आश्चर्याची गोष्ट आहे, मी माझ्या मनाने इथे साधना करण्यासाठी आलो आहे. मी प्रवर्जित होत असताना सुद्धा म्हणजे अत्यंत श्रद्धेने मी प्रवर्जित झालो आहे. बुद्ध धम्म संघाचं मी अनुसरण ग्रहण केलं आहे. श्रद्धापूर्वक मी भगवंताकडून प्रवर्जा घेतली आहे आणि माझ्यासारखा व्यक्ती श्रद्धापूर्वक जेव्हा 3 रत्नाची शरण ग्रहण करतो तर माझ्या चित्तामध्ये अशा प्रकारचा विचार उत्पन्न नाही झाला पाहिजे. कारण मला असं कोणी म्हटलं नाही की तू प्रवर्जित हो, तू भिक्षू बन. कोणी बळजबरी केली नाही, माता पित्याने बळजबरी केली नाही किंवा अन्य कोणीही केली नाही आहे. मी माझ्या स्वचित्ताने मनाने मी प्रवर्जित झालो आहे आणि त्यामुळे जर मी माझ्याकडून माझ्या मनाने जर प्रवर्जित झालो असेल तर माझ्या मनामध्ये विकार उत्पन्न नाही झाला पाहिजे. माझ्या मनामध्ये मी जे कार्य करत आहे त्या कार्याप्रती शंका उत्पन्न नाही झाली पाहिजे. माझ्या मनामध्ये राग द्वेष उत्पन्न नाही झाला पाहिजे. कारण मला कोणी बळजबरी केली नाही. म्हणजे आपण एखादी गोष्ट जेव्हा आपल्या मनाच्या द्वारा करत असतो, म्हणजे मला एखादी गोष्ट करायची आहे तर ती गोष्ट मी करत असल्यामुळे प्रसन्न चित्ताने मी ती गोष्ट पूर्ण केली पाहिजे. परंतु मी तर साधना करण्यासाठी आलो आणि माझं चित्त एकाग्र होत नाही आहे, माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विचार उत्पन्न होत आहे, तर किती आश्चर्याची गोष्ट आहे असा भाव त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतो. आणि एकाग्र चित्त न होत असल्या कारणाने तो पुन्हा भगवंताकडे येतो, भगवंताला पुन्हा प्रणाम करतो, वंदन करतो आणि म्हणतो भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान मी श्रद्धेनं प्रवृत्त झालो आहे. मी माझ्या स्व इच्छेने तिथे अम्रवनामध्ये ध्यान साधना करण्यासाठी गेलो आहे तरी सुद्धा भगवान माझ्या मनामध्ये कामछंद उत्पन्न झाला,
माझ्या मनामध्ये व्यापाद उत्पन्न झाला, माझ्या मनामध्ये थिनमिद्य उत्पन्न झालं, माझ्या मनामध्ये विचिकित्सा उत्पन्न झाली. भगवान, माझ्या चित्तात राग उत्पन्न झाला, द्वेष उत्पन्न झाला, मोह उत्पन्न झाला, मीपणा, अहमपणा, गर्व, ही सर्व प्रकारचे विकार माझ्या चित्तामध्ये उत्पन्न झाले. भगवान, राग येण्यासाठी तिथे कोणीही नव्हतं, कोणावरती द्वेष उत्पन्न करावा यासाठी कोणीही नव्हतं, माझ्या चित्तामध्ये कामभाव उत्पन्न व्हावा यासाठी कुठल्याही त्या प्रकार तिथे दृश्य नव्हतं. भगवान, अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं मला त्या ठिकाणी आलंबन नसताना सुद्धा माझ्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार उत्पन्न झाले. किती आश्चर्य आहे भगवान. तर तेव्हा भगवंत या मेघीय भिक्षूंना उपदेश देत असताना अपरिपक्व मनाला परिपक्व करण्यासाठी 5 प्रकारच्या गोष्टींचा भगवंत उपदेश करत असतात. अपरिपक्व मन, मनुष्याचं मन हे अपरिपक्व असतं. अनेक मनुष्यांचं चित्त हे अपरिपक्व आहे आणि या अपरिपक्व मनाला परिपक्व बनवण्यासाठी भगवंताने 5 प्रकारचे तत्व, 5 प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. कारण आपलं जे चित्त आहे, आपलं जे मन आहे ते अपरिपक्व आहे. म्हणजे परिपक्व मन आणि अपरिपक्व मन ही 2 प्रकारचे मन मनुष्याचे असतात. आता तुम्ही इथे सर्वजण बसले आहात, कुणाकुणाचं मन परिपक्व आहे आणि कुणाकुणाचं मन अपरिपक्व आहे. आंबे सकाळी दिले आम्हाला, तर बाबा असं बोलले की सध्या काही ते परिपक्व झालेले नाही आहे. सकाळी बाबांकडे भोजन केलं, आंबे परिपक्व झाले नाही म्हटले. परिपक्व आणि अपरिपक्व. परिपक्व मन म्हणजे ज्या चित्तामध्ये, ज्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नाही, राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, मोह नाही, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, ही कोणत्याही प्रकारचा विकार ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये नाही त्या मनुष्यांचं चित्त हे परिपक्व चित्त असते. आणि ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये ही सर्व प्रकारची विकार असतात त्या चित्ताला, त्या मनाला भगवंताने अपरिपक्व असं म्हटलेलं आहे. या अपरिपक्व मनाला परिपक्व करण्यासाठी भगवंताने 5 सिद्धांत, 5 तत्व या ठिकाणी सांगितले. आजच्या देशनेमध्ये ती 5 प्रकारची तत्व कोणती आहे ते आपण समजून घेऊया. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, कारण मेघीला उपदेश देतात भगवंत, त्यामुळे भिक्षूंनो असं उपदेश भगवंताने शब्द प्रयोग केला. बहुतांश उपदेश भगवंताने भिक्षूंनो, भिक्खुनींनो अशा प्रकारचं म्हणून केला आहे. परंतु भगवंताचा प्रत्येक उपदेश मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी आहे. मग तो भिक्षू असो, भिक्षुणी असो, उपासक असो अथवा उपासिका असतो, या 4ही प्रकारच्या लोकांसाठी भगवंताचा उपदेश अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, अपरिपक्व मनाला परिपक्व करण्यासाठी आपल्याला संगती ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कल्याण मित्र आपल्यासोबत असणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपली संगती चांगली असेल, आपली सोबती जर चांगली असेल तर तो मनुष्य सुखाच्या मार्गाकडे मार्गक्रमण करू शकतो. भगवंताने महामंगल सूत्रामध्ये गाथा म्हटली, असे वनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. असे वनाच बालानं मूर्खांची संगती करू नये. पंडितानंच सेवना, पंडित लोकांची संगती करावी. असे वनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं, जे पूजनीय लोक आहेत त्या पूजनीय लोकांची पूजा करावी. एतं मंगल मुत्तमं, हे मंगल उत्तम आहे, हे योग्य कर्म आहे. आणि त्यामुळे संगती ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, सोबती ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी आपण कोणाच्या सहवासामध्ये राहतो हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
कारण आपले जे संस्कार असतात मात्या पित्याने दिलेले, त्या मात्या पित्याने दिलेले संस्कार जर कितीही चांगले असतील, परंतु आपण जेव्हा म्हणजे शहाणे होतो, ज्ञानी होतो किंवा वयाने मोठे होतो आणि वयाने मोठे झाल्यानंतर ज्यांच्या सोबत आपला सहवास असतो, ज्यांच्या सोबत आपण राहतो, तर त्याचे संस्कार कळत नकळत आपल्यावरती होत असतात. आणि त्यामुळे कधी कधी एखादा सज्जन असणारा मनुष्य सुद्धा असज्जन मनुष्यांच्या सहवासामध्ये राहिला तर तो बिघडून जातो, किंवा कधी कधी असज्जन असणारा मनुष्य जर सज्जन मनुष्यांच्या सहवासामध्ये राहिला तरी सुद्धा तो सुधरू शकतो, चांगला परिणाम त्याच्यावरती होत असतो. बौद्ध साहित्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असं उदाहरण, जसं डाकू अंगुलीमालाचं उदाहरण आपण बघतो. डाकू अंगुलीमाल 999 खून करतो आणि 999 खून केल्यानंतर जेव्हा भगवंताच्या संपर्कामध्ये तो येत असतो, अगदी काही क्षण तो भगवंताच्या सहवासामध्ये येत असतो, मोरली आणि फिजिकली अशा प्रकारचं इम्प्रेशन मनुष्याच्या मनावरती पडत असतं. भगवंताला काही क्षण तो भेटतो आणि अगदी मोजका उपदेश भगवंत अंगुलीमालला देत असतो. 999 खून करणारा मनुष्य पूर्णपणे बदलतो आणि स्वतःचं कल्याण करून घेऊ शकतो. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर देवदत्त सुद्धा भगवंताच्या सहवासामध्ये राहिला, देवदत्त सुद्धा भिक्खू संघामध्ये होता, तरी सुद्धा शेवटपर्यंत भगवंताचा तो विरोध करत होता. एक ना, हंसाचं उदाहरण आपण बघतो. हंसाच्या उदाहरणापासून अगदी शेवटपर्यंत भिक्षू जरी तो झाला तरी सुद्धा भगवंताच्या प्रती त्याचं वैरत्व हे कमी झालं नाही. म्हणजे मनुष्य आणि त्याच्यासोबत राहणारे जे भिक्षू होते मग ते तशाच प्रकारचे होते. जसं उदाहरण भगवंत व्यवहारामध्ये देतात की मनुष्याचा सहवास किती महत्त्वपूर्ण आहे. जसं आपण वरण बनवतो, एक वरण किंवा भाजी आपण बनवतो, भाजीमध्ये असणारा जो चम्मच असतो, भाजीमध्ये असणारा जो चम्मच असतो, अगदी सुरुवातीपासून भाजी संपेपर्यंत तो चम्मच त्या भाजीमध्ये असतो, परंतु त्या भाजीची, त्या वरणाची जी चव आहे त्या चम्मचला कळते का की भाजी कशी झाली आहे, खारट झाली आहे, तिखट झाली आहे, तुरट झाली आहे, आंबट झाली आहे, कळत नाही. परंतु त्याच भाजीचा एक थेंब जर आपण जिभेवरती टाकला तर आपण सहज सांगू शकतो की भाजी कशी झालेली आहे. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात, मूर्खांच्या सहवासामध्ये जर आपण आयुष्यभर आपलं जीवन घालवलं असेल, मूर्खांच्या सहवासामध्ये आपण दीर्घकाळ जरी राहत असेल तरी सुद्धा त्या मूर्खाकडून आपण काहीही शिकू शकत नाही. परंतु एखादा शहाणा मनुष्य, एखादा बुद्धिवान मनुष्य, ज्ञानी मनुष्य, त्याच्या सहवासामध्ये अगदी काही क्षण जरी आपण राहत असेल तरी सुद्धा आपण खूप काही शिकू शकतो. आणि त्यामुळे असं म्हटलं आहे, मूर्खांचा मालक होण्यापेक्षा, मूर्खांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या व्यक्तीचा नोकर होणे कितीतरी चांगलं आहे. कारण तो जरी आपला मालक असेल परंतु तो शहाणा असेल तर आपल्याला काहीतरी तो शिकू शकतो. आणि त्यामुळे अपरिपक्व मनाला परिपक्व करण्यासाठी आपली संगती ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अगदी काही क्षणाचा सहवास असेल किंवा दीर्घ काळापर्यंत सहवास असेल, बाबासाहेबांच्या सहवासामध्ये जे जे लोक राहिले त्या त्या लोकांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे. भगवंताच्या सहवासामध्ये जे जे लोक आले त्या त्या लोकांनी सर्व प्रकारच्या आपल्या विकारांना नष्ट केलं, नाहीसं केलं आणि दुःखमुक्तीच्या मार्गाकडे ते गेलेले आहे. आणि त्यामुळे सहवास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एक छोटंसं व्यावहारिक उदाहरण, जसं आपण फुलं आणतो आपण, आणि फुलं आणत असताना जर जी फुलं आपण ज्या कागदामध्ये आणलेली आहे, जसं की काही सुगंधित फुलं असतात, खूप सुगंध त्या फुलांचा असतो, आणि त्या सुगंधित फुलाला जर आपण कागदामध्ये आणलेला आहे, कागदामध्ये आणल्यानंतर अगदी मार्केटपासून आपल्या घरापर्यंत किंवा मार्केटपासून आपल्या विहारापर्यंत त्या कागदाचा आणि त्या फुलांचा
सहवास होत असतो, कारण त्याच्यामध्ये ते बांधून आणलेले असतात. जर तुम्ही कधी बघितलं नसेल तर तुम्ही बघा, तुम्ही हे परीक्षण करा की त्या फुलाचा असणारा जो सुगंध आहे, त्या फुलाचा असणारा सुगंध त्या कागदाला सुद्धा लागत असतो, कारण त्या क्षणी त्या वेळेपुरता त्याने तिथे सहवास केलेला असतो. आणि त्यामुळे मनुष्याने आपल्या बुद्धिमत्तेचा सदुपयोग करून, आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करून जीवनामध्ये चांगल्या प्रकारच्या मित्राची आपण संगती केली पाहिजे. कल्याण मित्र असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये जर कल्याण मित्र असेल तर त्या मनुष्याची हानी कधीच होत नाही, तो मनुष्य अधोगतीला कधीच जाऊ शकत नाही. कारण चांगले सांगणारे लोक फार कमी असतात, वाईट सांगणारी लोक आपल्याला पावलोपावले भेटत असतात. ऐक ना, चांगले सांगणारे लोक फार कमी असतात. आणि त्यामुळे ज्या मनुष्यांच्या जीवनामध्ये कल्याण मित्र आहे, बघा अनेक प्रकरण आपल्याला व्यवहारामध्ये पाहायला मिळतात. जे लोक अत्यंत ज्यांच्याकडे अनेक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये धनसंपदा होती, ज्यांच्याकडे स्वतःचं एक नाव लौकिक होतं, जे प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते, असे अनेक लोक कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण बघतो किंवा त्याच्या पूर्वी सुद्धा आपण बघतो की अनेक लोक फाशी घेऊन मृत्यूला प्राप्त होतात. अनेक लोक जे सुसाईड करतात, जसं एक ॲक्टर मागच्या वेळेस बघा तो सुसाईड झाला, काहीतरी सुशांत सिंग नाव आहे की नाही, सुशांत सिंग नावाचा जो ॲक्टर आहे, वास्तविक पाहता अत्यंत धनवान होता. ऐक ना, यशाच्या उच्च शिखरावरती तो म्हणजे त्या क्षेत्रामध्ये तो चालत होता. परंतु मनुष्याच्या जीवनामध्ये कल्याण मित्र नसल्यामुळे मनुष्य चुकीचं पाऊल त्या ठिकाणी जीवनामध्ये उचलत असतो. आणि सुसाईड करणारे बहुतांश लोक यांच्या जीवनामध्ये कल्याण मित्राची फार कमतरता असते. आणि कल्याण मित्राची कमतरता नसल्यामुळे असे लोक मृत्यूला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये एक तरी चांगल्या प्रकारचा कल्याण मित्र आपला असावा, जो की आपल्या जीवनामध्ये कठीण प्रसंगी आपल्या सोबत राहत असेल. सुखाच्या प्रसंगी तर अनेक लोक असतात, ऐक नाही, जेव्हा यश मनुष्याच्या जीवनामध्ये संपादन होते, एखादा मनुष्य, एखादा विद्यार्थी जर चांगल्या प्रकारचं यश संपादन करतो आणि यश संपादन केल्यानंतर लोक असं म्हणतात की आम्हाला माहीत होतं हा खूप हुशार होता, हा अशा पदावरती पोहोचणार होता. ऐक ना, जेव्हा यश संपादन केल्यानंतर आणि जेव्हा त्याच्याबद्दल अगोदर मात्र कोणी तशा प्रकारचं वक्तव्य करत नाही. म्हणजे एखादा मनुष्य जर यशस्वी झाला असेल तर त्या यशस्वीतेमध्ये आम्ही किती सहाय्यक होतो किंवा आम्ही त्याला किती मदत केली हे दाखवण्यासाठी अनेक लोक पुढे येत असतात. परंतु संकटकाळी मनुष्याच्या जीवनामध्ये सोबत राहणारे, उत्साह वाढवणारे फार कमी लोक आपल्या जीवनामध्ये असतात. आणि त्यामुळे जीवनामध्ये एक कल्याण मित्र आपला असावा. आपण सोबती चांगल्या प्रकारच्या व्यक्तीसोबत करावी. जो मनुष्य चांगल्या प्रकारच्या व्यक्तीसोबत सहवास करतो तर तो मनुष्य आपल्या अपरिपक्व मनाला परिपक्व करण्याच्या दिशेने वाटचाल करत असतो. हा पहिला सद्गुण मनुष्याच्या मनामध्ये आपण निर्माण केला पाहिजे. सदा सर्व काळ आपण चांगल्या व्यक्तीसोबत, चांगल्या मित्रासोबत सहवास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, जर तुम्हाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असताना जर कल्याण मित्र भेटला नसेल, चांगला व्यक्ती भेटला नसेल, तर ज्याप्रमाणे जंगलामध्ये गेंडा हा एकटा प्रवास करत असतो, अगदी तशा प्रकारे या संसारामध्ये आपण एकट्याने प्रवास करावा. परंतु अकुशल व्यक्तींसोबत, वाईट व्यक्तींसोबत आपण कधीही सहवास करू नये. आणि त्यामुळे कल्याण मित्र आणि चांगल्या प्रकारची संगती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, जो मनुष्य सदाचारी असतो, जो मनुष्य नीतिवान असतो, जो मनुष्य आपल्या मनातील असणारे जे दुर्गुण आहे या दुर्गुणाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, तर तो मनुष्य आपल्या मनाला परिपक्व बनवत असतो. निर्दोष जीवन मनुष्याने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
भगवंत असे म्हणतात, जो मनुष्य आपल्या स्वतःच्या मनाला चांगल्या प्रकारच्या कुशल कर्मामध्ये गुंतवून घेत असेल, आपलं जीवन हे निर्दोष बनावं, निर्दोष असावं असं ज्यांना वाटत असेल, तर तो मनुष्य सुखाला प्राप्त होत असतो. निर्दोष जीवन, ज्या जीवनाला कोणत्याही प्रकारचा दोष नसावा. कायेने कर्म आपण कधी अकुशल कर्म करू नये, वाचेने कर्म आपण कधी अकुशल कर्म करू नये, मनाने कधीही अकुशल कर्म आपण करू नये. म्हणजे मनुष्याचं जे जीवन आहे तर दोषपूर्ण असावं. प्राण्यांची हिंसा करणारा मनुष्य हा दोषपूर्ण जीवन जगू शकत नाही. प्राण्यांची हिंसा करणे आपण टाळलं पाहिजे, चोरी करणे आपण टाळलं पाहिजे, अकुशल कर्म व्यभिचार करणे आपण टाळलं पाहिजे, अकुशल वाणी, खोटं बोलणे, निंदानास्ती करणे, चहाडी चुगली करणे, व्यर्थ बडबड करणे आपण टाळलं पाहिजे. आणि आपल्या मनाला जे व्यसनाधीनतेकडे नेणारं जे कर्म आहे, व्यसनाधीनतेच्या कर्माला आपण पूर्णपणे टाळलं पाहिजे. म्हणजे जो मनुष्य शीलाचं पालन करत असतो, सदाचाराचं पालन करत असतो, तर तो मनुष्य निर्दोषपणे जीवन जगत असतो. दोषपूर्ण जीवन जगणारा मनुष्य हा कधीही सुखी राहत नाही. आणि त्यामुळे माझं जीवन हे निर्दोष आहे असं मनुष्याला वाटलं पाहिजे. मरताक्षणी, मरण्याच्या पूर्वी मनुष्याचं मरण हे सुखपूर्वक झालं पाहिजे. आणि सुखपूर्वक मनुष्याचं मरण कधी होऊ शकते? ज्या मनुष्याने संपूर्ण जीवन निर्दोषपणे जगलं असेल, ज्या मनुष्याने कधी कोणाची फसवणूक केली नाही, ज्या मनुष्याने कधी कोणाला लुबाडलं नाही, ज्या मनुष्याने कधी कोणाची हानी केली नाही, ज्या मनुष्याने कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं नाही, ज्या मनुष्याने सदा सर्व काळ आपला व्यवहार अत्यंत प्रसन्न ठेवला, चांगल्या प्रकारचा परिशुद्ध ठेवला, तर तो मनुष्य सदा सर्व काळ सुखपूर्वक जीवन जगत असतो. बाबासाहेबांचं जीवन हे निर्दोष होतं. बाबासाहेब असं म्हणतात की माझं शील एवढं परिपक्व आहे, एवढं परिशुद्ध आहे, मला मानणारे माझे चाहते, माझे बांधव माझ्या शीलाबद्दल तर कधी काही बोलू शकतच नाही आहे, परंतु माझा वैरीसुद्धा, माझा शत्रूसुद्धा माझ्या शीलाबद्दल कधीही वाईट वक्तव्य करू शकत नाही. एवढं परिशुद्ध, एवढं निर्मळ माझं शील होतं, सदाचार होता, अगदी धुतलेल्या तांदळासारखा. आणि त्यामुळे संसारामध्ये जीवन जगत असताना मनुष्याचं जीवन हे निर्दोष असलं पाहिजे. दोषपूर्ण जर जीवन असेल तर त्या ठिकाणी तो मनुष्य सुखाला प्राप्त होऊ शकत नाही, त्या मनुष्याला सन्मान प्राप्त होऊ शकत नाही, त्या मनुष्याला आदर प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये जर सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला सन्मान प्राप्त करायचा असेल, आपल्याला मान प्राप्त करायचा असेल, आपलं जीवन हे उच्च शिखरावरती आपल्याला घेऊन जायचं असेल, तर आपलं जीवन हे निर्दोष असलं पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या अकुशल विचाराला आपण धारण करू नये. कुशल विचाराची उत्पत्ती आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे दुसरं कर्म आहे अपरिपक्व मनाला परिपक्व करण्यासाठी. निर्दोषता ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्याप्रमाणे लोखंडाचा जो गंज असतो, तो लोखंडाचा गंज ज्याप्रमाणे लोखंडाला नष्ट करत असतो, अगदी तशाच प्रकारे मनुष्याचे जे दोष असतात, मनुष्याचे दोष मनुष्याला नष्ट करत असतात. इतर कोणताही व्यक्ती, कोणताही मनुष्य कोणीही कोणाला नष्ट करू शकत नाही, कोणी कोणाला अपयशी करू शकत नाही, कोणी कोणाला अधोगतीच्या मार्गाकडे घेऊन जाऊ शकत नाही. तर मनुष्याचे जे कर्म असतात, स्वतःचे कर्म हे मनुष्याला सुगतीला, दुर्गतीला घेऊन जात असतात. स्वतःचे कर्म मनुष्याला यशाकडे घेऊन जात असतात, स्वतःचे कर्म मनुष्याला अपयशाकडे घेऊन जात असतात. आणि त्यामुळे स्वतःचं चित्त, स्वतःचं मन, स्वतःचे कायेचे कर्म, स्वतःचे वाचेचे कर्म, स्वतःचे मनाचे कर्म कशा प्रकारे परिशुद्ध होतील, कशा प्रकारे निर्मळ होतील, अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा सोनार सोन्यामधील जे अशुद्धता बाहेर काढत असतो,
आणि परिशुद्ध ते सोनं तयार करत असतो, अगदी तशाच प्रकारे एखाद्या ज्ञानी मनुष्याने, प्रज्ञावान मनुष्याने, बुद्धिमान मनुष्याने आपल्या मनातील जे काही छोटे छोटे विकार असतात, या छोट्या छोट्या विकाराला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे आणि आपल्या मनाला परिशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा मनुष्याचं मन हे परिपक्व होऊ शकते, निर्मळ बनू शकते. त्यानंतर भगवंत तिसरं कर्म सांगतात की मनुष्याने बोलावं, खूप सारं बोलावं, अधिक बोलावं. कारण बोलणे हा मनुष्याचा स्वभाव आहे, परंतु बोलत असताना निरर्थक बोलू नये. भगवंत असे म्हणतात, बोलताना आपण निरर्थक बोलू नये. असं म्हटलं आहे, प्रतिभावंतांचे स्परिष्पर शब्द लाख मोलाचे वाटतात. प्रतिभावंतांचे स्परिष्पर शब्द लाख मोलाचे वाटतात, परंतु सर्वसामान्य व्यक्तींचे हजारो शब्द हे सारख्याच मोलाचे वाटतात. एखादा प्रतिभावंत व्यक्ती असेल, ज्ञानी व्यक्ती असेल, तर त्याचं जे वचन असतं ते अत्यंत संयमशील असते. भगवंत असे म्हणतात की मोजकं बोलावं, योग्य बोलावं, चांगलं बोलावं, आपल्या स्वतःच्या हिताचं बोलावं आणि इतरांच्या हिताचं सुद्धा आपण बोलावं. व्यर्थ बडबड जर मनुष्य करत असेल, विनाकारण जर मनुष्य बोलत असेल, ज्या शब्दाला काही अर्थ नाही आहे, ज्या शब्दाला काही महत्त्व नाही आहे, अशा प्रकारे जर असंख्य वेळा, असंख्य घंटे जर मनुष्य बोलत असेल, तर त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. त्यामुळे बोलत असताना अत्यंत मोजकं बोलावं, व्यवस्थित बोलावं. निष्फळ म्हणजे वायफळ बडबड मनुष्याने करू नये. भगवंत असे म्हणतात की जीवन जगत असताना, म्हणजे भिक्षूंना उद्देशून भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा केवळ 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. एक तर तुम्ही आपल्या स्वतःच्या मनातील विकारांना नष्ट करण्यासाठी आनापानसतीची भावना, ध्यान साधना केली पाहिजे, एकांत स्थळी गेलं पाहिजे, आपल्या मनाला परिशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही धार्मिक चर्चा सदा सर्व काळ केली पाहिजे. कारण या संसारामध्ये मनुष्याचं जे जीवन आहे ते अत्यंत अल्प आहे, फार कमी आयुष्य मनुष्याला आहे आणि मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कर्म करून आपल्या वाणीला संयमी ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण निरर्थक जर आपण भरपूर बोलत असेल तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये काहीही होत नसतो. त्यामुळे मोजकं बोलावं, योग्य बोलावं, प्रमाणात बोलावं, ज्या बोलण्यामुळे आपलं हित होईल, आपलं सुख होईल, आपलं कल्याण होईल, अशाच प्रकारचं वक्तव्य आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण अशा प्रकारे जर मनुष्य बोलत असेल तर त्या मनुष्याचं चित्त सुद्धा स्थिर असते. त्या मनुष्याला नेमकं काय बोलायचं आहे, काय स्पष्ट करायचं आहे, काय व्यक्त करायचं आहे, तर तोही मनुष्य अत्यंत चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण आपल्या मनाला परिपक्व करण्यासाठी मोजकं, योग्य आणि महत्त्वपूर्ण बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा तिसरा गुण आपण आपल्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चौथा गुण भगवंत असे म्हणतात की ही जी उत्पत्ती आहे, या उत्पत्तीला आपण जाणलं पाहिजे, या उत्पत्तीच्या कारणाला आपण समजून घेतलं पाहिजे. निरर्थक आपण कुठेही कशाही प्रकारची श्रद्धा आपण ठेवू नये. आपल्या मनामध्ये सम्यक दृष्टीचा भाव आपण निर्माण केला पाहिजे. आपण चिकित्सक वृत्तीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अंधश्रद्धेच्या मार्गाने, कर्मकांडाच्या मार्गाने, बुवाबाच्या मार्गाने, यज्ञयागाच्या मार्गाने, रूढीने, परंपरेने चालत आलेले जे काही मार्ग असतात आणि ते खोटे असतात, खुळचट असतात, वाम मार्गाला घेऊन जाणारे असतात, अशा प्रकारच्या मार्गाचं आपण कधीही अवलंब करू नये. उत्पत्ती आणि उत्पत्तीचे कारण आपण जाणले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये दुःख कशामुळे उत्पन्न होत आहे, आपण दुःखी का आहोत, याचं चिंतन आपण केलं पाहिजे. दुसऱ्यांना दोष देऊन मनुष्याचं दुःख कधीही नष्ट होत नाही. आपल्या जीवनामध्ये येणारं जे अपयश आहे त्या अपयशाच्या कारणाला आपण शोधलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये येणारे जे काही दुःख आहे या दुःखाच्या कारणाला आपण जाणलं पाहिजे. तसं कार्यकारणभाव सिद्धांत भगवंतांनी सांगितलं आहे, ज्याला प्रत्यत्य समुत्पाद सिद्धांत बौद्ध साहित्यामध्ये म्हटलेला आहे. म्हणजे कोणती गोष्ट
कशामुळे उत्पन्न होते, त्याची कारणं का हे जाणलं पाहिजे. जसं की एखादा माठ बनला जातो, माठ बनत आहे, माठ बनला आहे, तर माठ कशामुळे बनला, माठाला कोणी बनवलं, याच्या मुळामध्ये आपण गेलं पाहिजे. माठाला कुंभाराने बनवलं, माठाला माती एक सहाय्यक ठरली, त्या मातीला योग्य प्रकारे त्याने घडवलं, मळवलं, त्याला योग्य प्रकारचा आकार दिला आणि योग्य प्रकारचा आकार देऊन आपल्यासमोर ते मातीचं भांड प्रत्यक्ष रूपाने उभं आहे. म्हणजे ही सर्व जी कारण मीमांसा आहे, तर ती कारण मीमांसा करण्याची कौशल्य, बुद्धिमत्ता, चिकित्सकपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. भोळेपणाने, खुळचटपणाने ईश्वराने दिला आहे, देवाने दिला आहे, ब्रह्माने दिला आहे, प्रब्रह्माने दिला आहे, अशा प्रकारच्या संकल्पना जर आपल्या चित्तामध्ये असतील तर कोणत्याही प्रकारचा लाभ आपल्याला होऊ शकत नाही. आणि त्यामुळे 2600 वर्षापूर्वी भगवंताने कालाम लोकांना उपदेश दिला होता केसुमती सुताच्या द्वारा. भगवंत असे म्हणतात की तुम्हाला योग्य वाटेल, अयोग्य वाटेल, तुमच्या हिताचं असेल, तुमच्या कल्याणाचं असेल, अशाच प्रकारच्या मार्गाचं तुम्ही अनुसरण केलं पाहिजे. कोणी सांगितलं आहे, परंपरेनं आलेलं आहे, एखाद्या धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, एखाद्या प्रसिद्ध धर्मगुरूने सांगितलेलं आहे, म्हणून त्याचा आपण स्वीकार करू नये. तर आपण जे काही स्वीकारतो, आपण ज्याचं आचरण करतो, तर त्याच्या मुळाला आपण जाणलं पाहिजे, त्याच्या कारणाला आपण जाणलं पाहिजे, दुःखाचे कारण आपण जाणले पाहिजे, दुःखाचं निवारण कशा प्रकारचं होतं याला आपण जाणलं पाहिजे, दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे या मार्गाला आपण जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या या सिद्धांताला जर जाणत असेल, आपण समजून घेतलं असेल, तर आपल्या अपरिपक्व मनाला परिपक्व आपण बनवत असतो. हा चौथा सद्गुण आपण आपल्या मनाला परिपक्व बनण्यासाठी धारण केला पाहिजे. आणि पाचवा आणि शेवटचा जो गुण आहे तो अकुशल कर्माचा आपण त्याग केला पाहिजे. जो मनुष्य अकुशल कर्माचा त्याग करत असतो, कुशल आणि अकुशल ही दोन प्रकारची कर्म मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्याला साध्या सोप्या आणि भाषेमध्ये भगवंत असे म्हणतात, जी कर्म केल्यानंतर आपलं मन प्रसन्न होईल, आपल्या मनाला आनंद मिळेल, आपलं मन सुखाच्या मार्गाकडे वारंवार खेचल्या जाईल, अशा प्रकारची कर्म ही पुण्यकर्म आहे. जे कर्म केल्यानंतर आपलं मन बेचैन असेल, दुःखी असेल, कष्टी असेल, अनेक प्रकारच्या व्याधीग्रस्तांनी आपलं मन ग्रासलेलं असेल, तर ही कर्म म्हणजे अकुशल कर्म, वाईट कर्म. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारची कर्म करावे. मग चांगल्या प्रकारची कर्म कोणते, तर शील पालन हे सदा सर्व काळ आपण केलं पाहिजे. काही नाही, आपण प्राण्यांची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, आपल्या मनाने आपण कधी राग, द्वेष, लोभ, मोह करू नये, आपल्या वाणीने आपण कधी खोटं बोलू नये, निंदानास्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. ह्या विकारांना आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. शील पालन करणे हे कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. दुसरं कर्म आहे दान कर्म करणे, हे कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. भगवंत असे म्हणतात, आपल्या जीवनामध्ये जर सर्व प्रकारच्या लोभाला जर आपल्याला नष्ट करायचं असेल, नाहीसं करायचं असेल, तर दान कर्म, दान पुण्य आपण सदा सर्व काळ केलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात, आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपण समाज कार्यासाठी दान केला पाहिजे. समाज कार्य हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे हे दान पुण्य हे कर्मसुद्धा आपण धारण केलं पाहिजे. आणि तिसरं कर्म आहे, आपण केलेल्या कुशल कर्माची आपण भावना केली पाहिजे. आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी आनापानसती, विपश्यना भावना आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकंदरीत अशा प्रकारे जर आपलं मन अपरिपक्व असेल आणि या अपरिपक्व मनाला जर आपल्याला परिपक्व करायचं असेल, तर आपली संगती ही चांगल्या प्रकारच्या व्यक्तींसोबत असली पाहिजे. अर्थात योग्य व्यक्ती, प्रज्ञान व्यक्तीसोबत आपण संगती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आपण सदाचाराचं, योग्य प्रकारच्या नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जे काही बोलतो ते अत्यंत योग्य असावं, निरर्थक नसावं, आपल्या जीवनामध्ये कल्याण मित्र असावा आणि सर्व प्रकारच्या निर्दोषतेला आपण धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचे जे सद्गुण आहे
आपल्या अपरिपक्व मनाला परिपक्व करण्यासाठी भगवंत मेघे नावाच्या भिक्खूला, कारण ते ध्यान साधनेसाठी जातात आणि ध्यान साधनेसाठी गेल्यानंतर पुन्हा ते परत येतात, तर भगवंत सांगतात की या गुणाला तुला धारण करावं लागेल. या गुणाला जर तू धारण केलं तर तुझ्या अपरिपक्व मनाला तू परिपक्व बनू शकतो. चांगल्या विचाराने तुझं मन बनू शकते आणि साधना सुद्धा तुला लागू शकते. आणि त्यामुळे संसारामध्ये जीवन जगत असताना तथागतांच्या या श्रेष्ठ उपदेशाला आपण धारण केलं पाहिजे. आपल्या मनातील सर्व प्रकारच्या विकारांना नष्ट करण्यासाठी, नाहीसं करण्यासाठी 3 रत्नांची शरण आपण ग्रहण केली पाहिजे. बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. या सद्धम्माचं अनुसरण करणे, आचरण करणे आपल्या जीवनातील नैतिकाने अद्य असं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे संकल्पयुक्त आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या मनुष्यांच्या जीवनामध्ये काही संकल्प असतात, काही विकल्प असतात, ते संकल्प आणि विकल्प धारण करणारा मनुष्य हा नेहमी सुखपूर्वक जीवन जगत असतो. संकल्प रहित जर मनुष्याचं जीवन असेल तर तो कधीही सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. आणि त्यामुळे संकल्प केले पाहिजे. संसारामध्ये जीवन जगत असताना चांगल्या प्रकारचे संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे. जसं आपलं विहार आहे, विहारामध्ये आपण नित्यनेमाने वंदना केली पाहिजे. नित्यनेमाने बुद्धपूजा आपण विहारामध्ये केलीच पाहिजे. विहारामध्ये एक सुंदर अशी लायब्ररीसुद्धा असावी. आम्ही सुद्धा एक संकल्प केला, औरंगाबाद शहरामध्ये राहत असताना जिथे आम्ही वास्तव्य करतो तिथे अत्यंत सुंदर आणि भव्य दिव्य अशा लायब्ररीचं आम्ही निर्माण करत आहोत. बाबासाहेब असं म्हणाले की विहार केवळ बुद्ध पूजा करण्यासाठी नसावं किंवा केवळ तेवढ्यापुरतं ते मर्यादित नसावं, तर विहार हे सामाजिक चळवळीचं केंद्र बनलं पाहिजे. विहारामधून सामाजिक कार्य, धार्मिक कार्य, शैक्षणिक कार्य ही सर्व प्रकारच्या चळवळी विहारामधून ह्या सुरू झाल्या पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही जिथे वास्तव्य करतो तिथे 1800 स्क्वेअर फूटमध्ये आम्ही लायब्ररीचं बांधकाम करत आहोत. आमचा संकल्प आहे 14 एप्रिलला आम्ही संकल्प केला, एक व्यक्ती एक पुस्तक, म्हणजे एका व्यक्तीने एक पुस्तक दान करावं. 84,000 पुस्तकांचा संग्रह, 84,000 धम्मस्कंद भगवंताचे आहे. आणि त्यामुळे धम्मस्कंद अशा प्रकारची लायब्ररी आम्ही निर्माण केली. एक व्यक्ती एक पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेर अशा प्रकारचं आम्ही आवाहन करत आहोत. एक व्यक्ती एक पुस्तक दान करावं. आणि 84,000 पुस्तकांचा जो संकल्प आहे, या संकल्पामध्ये महाराष्ट्रातील संबंधित अनेक उपासक उपासिका या संकल्पाशी जोडलेल्या आहेत. आपण सुद्धा असे संकल्प करावे. आपल्या विहारामध्ये सुसज्ज अशा प्रकारची लायब्ररी असावी. सर्व स्तरातील पुस्तकं ज्या लायब्ररीमध्ये असावे, तिथे अभ्यासिका आणि म्हणजे वाचनालय आणि अभ्यासिका अशा प्रकारचं आमचे नियोजन आहे. जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे मुलं अभ्यास करते, अत्यंत रमणीय असं विहाराचं परिसर आहे. मोठी विहाराची जागा आहे. आणि त्यामुळे तिथे विद्यार्थ्यांनी फ्री ऑफ चार्जमध्ये आपण ती अभ्यासिका लोकांसाठी निर्माण करत आहोत. 200 विद्यार्थी सहज बसू शकतात. एवढं मोठं भव्य दिव्य अशा लायब्ररीचं आम्ही काम करत आहोत. निश्चितपणे या सर्व प्रकारच्या कार्यासाठी सुद्धा आपण आपल्या श्रद्धेच्या बलाने दान पुण्य करू शकता. आपल्या विहारामध्ये सुद्धा एक असा संकल्प आपण निर्माण करू शकता की इथे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी असावी आणि प्रत्येक विहारावरती लायब्ररी आपण निर्माण केली पाहिजे, असा मानस आपण संकल्प आपण केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने आपण या धम्मदेशनाला श्रवण केलं. निश्चितपणे ही धम्मदेशना आपल्या मनातील सर्व प्रकारच्या विकारांना नष्ट करण्यासाठी, राग द्वेष लोभ मोह यांना पूर्णतः नष्ट करण्यासाठी सहाय्यक ठरावी, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.